अमरावती शहरात संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस नेत्या व आमदार ईश्वरते ठाकूर यांनी बॅनरबाजी करत महायुती सरकार विरोधात विविध मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे। बॅनरवर महायुतीचे पहिले 15 दिवस असे मुख्य हेडिंग देण्यात आले आहे। यासह नीट परीक्षा झालीच पाहिजे, भीषण ट्रेन दुर्घटना, जलसंकट, काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले, नीट घोटाळा इतर मागण्या यात लिहिण्यात आल्या होत्या। अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला आरोपी अनिल कुमार प्रजापती याला आज सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस पथकाला याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे। ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने या 3 आरोपींची अंगझडती घेतली असता 17,20,000 रुपयांचा 1 किलो 720 ग्राम चरस हा अंमली पदार्थ जप्त केला आहे। शेगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली गजानन महाराजांची पालखीचे आज 27 जून रोजी परभणी शहरामध्ये दाखल झाली आहे। यावेळी परिसरातील नागरिकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले। श्री गजानन महाराज यांची पालखी पूर्वीपासून परभणीत संत कडूबाई यांच्या मळ्यातच येत होती। यावर्षी सुद्धा या पालखीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किलोमीटरचा रस्ता भक्तिमार्ग तयार होत असून भक्तिमार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। हा मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकरी रस्त्यावर उतरून सकाळपासून थाळीनाद आंदोलन करत आहेत। शेतकऱ्यांची शेती या मार्गात जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे, त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर रस्त्याच्या कडेला उभा ट्रक माती खचल्याने उलटला आहे। सुदैवाने या अपघातात कुठेही जीवितहानी झाली नाही। मात्र पावसाळ्याच्या दिवसात अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला जर वाहने उभी करत असाल तर वाहन चालकाने खबरदारी घेतली पाहिजे। मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्यभरामध्ये आगार प्रमुखांनी आपलं बसस्थानक या अभियानात महाराष्ट्रात पहिलं यावं यासाठी प्रयत्न केले। शासनाकडून काल राज्यातील निकाल जाहीर करण्यात आला। यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर व स्वच्छ बसस्थानक या अभियानात चोपडा बसस्थानकाचा पहिला नंबर आल्याने आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे येथे अनधिकृत बार आणि पबमध्ये ठाणे महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्तरित्या कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर परिसरात देखील अशाच पद्धतीने कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आज ठाण्यातील मयुरी बार, खुशी बार तसेच कोठारी कंपाऊंड येथे कारवाई करण्यात आली। अनेक वेळा विविध ठिकाणी तक्रारी आल्या होत्या। पूर्वी देखील अशा पब बारवर कारवाई केली होती, मात्र आता पुन्हा एकदा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। FC रोडवरील पबमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्य विक्रीसह पार्टीमध्ये अंमली पदार्थाचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थंडावलेल्या महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने आता हॉटेल्स, बार, पबच्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारला आहे। मंगळवारनंतर सलग 3ऱ्या दिवशी शहरातील विविध भागांतील हॉटेल्स, बारच्या साईड आणि फ्रंट मर्जिनमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे। मागील 4 वर्षापासून मंडळांना पुनर्जीवित करण्याबाबत निर्णय न घेतल्यामुळे संवैधानिक तरतुदीचे उल्लंघन होत आहे। विदर्भ संवैधानिक विकास महामंडळाच्या मुदतवाढीबाबत वारंवार आदेश देऊनही केंद्र शासन ठोस कारवाई करत नाही। केंद्र शासनाच्या या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नाराजी व्यक्त केली। याबाबत तुम्ही निर्णय घेता की आम्हाला आदेश द्यावा लागेल अशा कठोर शब्दात न्यायालयाने केंद्र सरकारला ताशेरे ओढले आहे। अंध वडिलांना घेऊन आई सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्याने विवाहित महिला वडिलांच्या घरी एकटी होती। या दरम्यान अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना बुधवार 26 जूनच्या रात्री घडली। मृत महिलेचे नाव आरती दिगंबर चंद्रवंशी असे आहे। श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवनात येथील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे। दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे।